लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उभे राहणार आहेत। भास्कर जाधव यांनी या जागेवर दावा केला होता, पण पक्षाने तटकरेंना पसंती दिली, त्यामुळे जाधव यांना पुन्हा पक्षाने डावलल्याची चर्चा सुरू आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभा निवडणुकांच्या तयारीला लागले। त्यांच्या जागा वाटपावरून बैठकीचा सिलसिला सुरू आहे। दोन्ही पक्षांचा आता 2020 जागा लढवण्यावर एकमत झालेला आहे आणि राहिलेल्या 8 जागांबाबत निर्णय पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहे। नारायण राणे सध्या भाजप सोबत आहेत। त्यांना लोकसभेची जागा हवी असेल तर त्यांनी आधी पक्ष सोडावं, मग त्यांच्या जागेचा निर्णय घेऊ, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले। नगर पॅटर्न नंतर शिवसेनेच्या हालचालींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळते। राम मंदिरासाठी आता उद्धव ठाकरे गोदावरीची महाआरती करणार आहेत। यानंतर उद्धव ठाकरे वाराणसीत जाणार आहेत, त्यामुळे गोदा आरतीवेळी उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। काँग्रेसचे औरंगाबाद इथले जिल्हाध्यक्ष तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करण्याचा पण केलेला आहे। दानवे यांचा जालन्यातून पराभव केल्याशिवाय डोक्यावरची टोपी काढणार नसल्याची शपथ अब्दुल सत्तार यांनी घेतली आहे। नगरमध्ये शिवसेनेनं पाठिंबा मागितला नाही, मागितला असता तर आम्ही दिला असता, असं वक्तव्य केलंय भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी। जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शोध मराठी मनाचा या जागतिक मराठी संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी 2050 पर्यंत देशाला अनेक मराठी पंतप्रधान मिळतील असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय। राज ठाकरे 7 आणि 8 तारखेला दिल्ली दौऱ्यावर आहेत, पण त्यांचा हा दौरा खासगी कारणासाठी आहे। राज ठाकरेंच्या मुलाचं आमिरचं 27 जानेवारीला लग्न आहे आणि त्याचं निमंत्रण देण्यासाठी राज ठाकरे दिल्लीला जाणार आहेत। यावेळी राज ठाकरे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना लग्नाची पत्रिका देणार असल्याची माहिती मिळते। एसटी, ओबीसी आणि मुस्लिमांना त्यांचे अधिकार दिलेच पाहिजेत अशी मागणी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी केली आहे। काल अमरावतीत आझाद यांची जाहीर सभा झाली। सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगलचे म्युच्युअल फंड आणि डीमॅट खाती गोठवण्याची नोटीस सेबीनं काढली आहे। गुंतवणूकदारांचे 75 कोटी रुपये परत करण्याचे आदेश सेबीनं दिले होते, पण लोकमंगलने हे आदेश पाळले नसल्याचं सेबीचं म्हणणं आहे। शंका घेण्याचं कुठलंही कारण नाही। आगामी लोकसभेला सध्याच्या खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेच बीडमध्ये भाजपच्या उमेदवार असतील असं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी बीडमध्ये एका पत्रकार परिषदेत सांगितलं। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये त्यांनी युतीबाबत शिवसेनेला कोणताही अल्टिमेटम दिलेला नाही असं स्पष्टीकरण भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केलंय। बीड जिल्ह्यामध्ये दासखेड गावाला लागलेल्या लॉटरी संदर्भात मोदींनी आपला आकडा पूर्ण केल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या। 15 लाखाच्या आश्वासनाबाबत मोदींनीच व्यवस्थित उत्तर देतील, पण आमचं सरकार आल्यापासून विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले असंही पंकजा मुंडे म्हणाल्या। वादग्रस्त इस्लाम धर्मप्रचारक डॉक्टर जाकीर नाईक याच्या मालमत्तेवर जप्ती आणण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने नाईक याला नोटीस बजावली आहे। नाईक याच्या मालमत्ता जप्ती आदेशाला स्थगिती देणाऱ्या आदेशाविरोधात ईडीनं उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्याची दखल घेत न्यायालयानं नाईक याला नोटीस बजावली आहे। मुंबईच्या वातावरणात धूर, धुके, धूळ यांचं प्रमाण वाढलेलं आहे। या मिश्रणातून निर्माण होत असलेल्या धुरक्यानं मुंबईकरांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। मुंबईच्या उपनगरामध्ये कमालीच्या धुरक्याची नोंद झाली असून या प्रदूषणाबाबत दिल्ली खालोखाल मुंबईचा नंबर लागतोय। बेस्ट कर्मचारी 8 जानेवारीपासून संपावर जाणार आहेत। बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्यानं बेस्ट कर्मचाऱ्यांनी 8 जानेवारीला संपावर जाण्याचा निर्णय घेतला। उद्या रेल्वेच्या 3ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य आणि हार्बर मार्गांवर सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत, तर पश्चिम रेल्वेवर 10:30 ते दुपारी 3:30 पर्यंत ब्लॉक असणार आहे। रमाकांत आचरेकर यांना अमूलनं आपल्या कल्पक जाहिरातीतून श्रद्धांजली वाहिली आहे। सर्वोत्तम कोच म्हणत आचरेकर सरांना आपल्या जाहिरातीतून मानवंदना देण्यात आली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावरील बायोपिक येत्या 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। या सिनेमाच्या रिलीजच्या दिवशी दुसरा कोणताही सिनेमा रिलीज होता कामा नये असं मत बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खाननं व्यक्त केलंय। म्हाडाच्या घराच्या किमती कमी केल्यानंतर आता म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। म्हाडाच्या घरांच्या सोडतीमध्ये आमदारांच्या आरक्षणामध्ये 50% कपात करण्यात आली आहे, म्हणजे आमदारांसाठी 2% असणारं आरक्षण 1%वर आलंय। महाराष्ट्र पोलिसांनी स्थापना दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवला। यामध्ये लहान मुलांना पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात आलं। नंतर त्यांना पोलिसांचं काम कसं चालतं, न घाबरता तक्रार दाखल करण्यासाठी कसं पुढे यावं याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं।
पुण्यातल्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक शाखेकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम मोडून गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येते. 3 जानेवारीला पुणे पोलिसांनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या तब्बल 9,519 जणांवर कारवाई केली आहे. हेल्मेट सक्ती विरोधात पुणेकरांनी विविध निदर्शनं केल्यानंतर आता पुणे पोलिसांनी हेल्मेट सक्तीचं महत्त्व पटवून देण्यासाठी एक व्हिडिओ जारी केलेला आहे. या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेल्या अपघातामध्ये हेल्मेट घातल्यामुळे सुदैवाने एका मुलाचा जीव थोडक्यात बचावलाय. देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय मुंबईतल्या गोवंडीमधल्या देवनार भागामध्ये आलाय. देवनार इथल्या जय गोपीकृष्ण सोसायटीच्या 4थ्या मजल्यावरून खाली पडूनही 15 महिन्यांचं बाळ सुखरूप आहे. अथर्व बरकडे असं या बाळाचं नाव आहे. रायगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वेगवेगळ्या गोडाऊन्सवर दरोडा टाकणाऱ्या 5 जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली. मागच्या काही दिवसांमध्ये या चोरट्यांनी मुंब्रा पनवेल रोडवर आणि टायगर परिसरामध्ये अनेक व्यापाऱ्यांची गोडाऊन फोडली होती. त्यामध्ये 30 लाखांचा माल त्यांनी चोरला होता. औरंगाबाद येथे राष्ट्रीय सूक्ष्म सिंचनाची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. केंद्राचा जल आणि ऊर्जा विभाग तसंच राज्यातील वाल्मी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. गोरेगावच्या फिल्म सिटीमध्ये बिबट्या आणि सांबराचे सांगाडे सापडले होते. काल या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली. या आरोपींच्या चौकशीतून 28 पेक्षा जास्त प्राण्यांच्या सापळ्यांची माहिती मिळाली आहे. भिवंडीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या विधानसभा अध्यक्ष हारून खानला अटक करण्यात आली. वीज चोरी प्रकरणी भिवंडी शहर पोलिसांनी हारूनला अटक केली आहे. तलवारीसोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडले. अंबरनाथच्या चंद्रकांत मोठेला पोलिसांनी या कृत्याबद्दल बेड्या ठोकल्यात. काल पुन्हा राफेल प्रकरणावरून लोकसभेमध्ये वादळी चर्चा झाली. संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत उत्तर देताना काँग्रेसवर जोरदार टीका केली. कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसनं राफेलचं डील केलं नाही असा आरोप संरक्षण मंत्र्यांनी केला. निर्मला सीतारामन यांच्या आरोपांना उत्तर देताना राहुल गांधींनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राफेल घोटाळ्यात अप्रत्यक्ष सहभाग असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केलाय. लोकसभेत राहुल गांधींनी काल पुन्हा एकदा डोळा मारला. लोकसभेत राफेलच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना राहुल गांधींनी आखमचोरी केली. अण्णा द्रमुकचे या खासदार तंबी दुराई हे आपला मुद्दा मांडत असताना राहुल गांधींनी डोळा मारला. अयोध्या प्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली असून आता 10 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे. या प्रकरणी सुप्रीम कोर्टानं केवळ काही सेकंदांमध्येच कालची सुनावणी पुढे ढकलली. राम मंदिर हे केवळ हिंदूंचंच दैवत नाही तर संपूर्ण जगाचं दैवत आहे. या प्रकरणाचा वाद सोडवून मंदिर उभारणीसाठी प्रयत्न करायला हवेत आणि हे ज्यावेळी होईल त्यावेळी मी देखील राम मंदिराच्या उभारणीसाठी वीट लावायला जाईल असंही विधान केलेलं आहे फारुख अब्दुल्ला यांनी. मायावती आणि अखिलेश यादव यांनी आघाडी करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलंय. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि बसपा एकत्र येऊन मोदींसमोर आव्हान उभं करणार आहेत. काल दिल्लीमध्ये बसपाच्या अध्यक्ष मायावती आणि अखिलेश यादव यांनी तब्बल 3 तास मॅरेथॉन बैठक घेतली. भारतीय अनेक बँकांना हजारो कोटी रुपयांचा चुना लावून पळून गेलेला विजय मल्ल्याचा आज निकाल येण्याची शक्यता आहे. मुंबई हायकोर्ट यावर निकाल देईल. त्यामुळे विजय मल्ल्याच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नसरुद्दीन शाह यांनी केलेल्या वक्तव्याचं वादळ शमत नाही. तोच त्यांचं दुसरं वक्तव्य समोर आलेलं आहे. आपल्या देशात धर्माच्या नावावर तिरस्काराच्या भिंती उभारल्या जात आहेत. निष्पाप जीवांचा बळी घेतला जात असल्याचं त्यांनी म्हटलंय. आध्यात्मिक गुरु भय्यू महाराजांची आत्महत्या नसून त्यांची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी केलाय. भय्यू महाराजांच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणीही आठवलेंनी केली आहे. 2 महिलांनी शबरीमला मंदिरात प्रवेश केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या केरळ बंदला गुरुवारी हिंसक वळण लागलं. बंद दरम्यान वाहनांची आणि दुकानांची मोडतोड करण्यात आली. या हिंसाचाराप्रकरणी केरळमध्ये एकूण 745 जणांना अटक करण्यात आली आहे. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातलं. या चकमकीमध्ये 3 जवान जखमी झालेत. मृत्यू झालेल्यांपैकी एक दहशतवादी हा जैश ए मोहम्मदचा संबंधित आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांग इथं झालेल्या हिमस्खलनामध्ये जवान मुन्ना शेलुकर याचा मृत्यू झालेला आहे. 7 बिहार रेजिमेंटमध्ये ते कार्यरत होते. तर मुन्ना हे मूळचे मेळघाटातल्या चिखलदऱ्याचे रहिवासी होते. अगदी एकाच वर्षापूर्वी ते विवाहबद्ध झाले होते. राजकोटमध्ये पुन्हा एका भजनाच्या कार्यक्रमात भजन गायिकेवर नोटा उधळण्यात आल्याचा व्हिडिओ समोर आलाय. गुजरातचे मंत्री जयेश रडातिया यांच्या उपस्थितीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे.
पश्चिम रेल्वेनं मुंबई अहमदाबाद शताब्दी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांसाठी आता वाचनालय सुरू केले, त्यामुळे प्रवासातील वेळ प्रवाशांना वाचनासाठी घालवण्यात येऊ शकतो। भुवनेश्वरमध्ये सीसी सरस या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये 23 राज्यातील वेगवेगळ्या वस्तू विकण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत। मुंबईतल्या प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणामध्ये माणदेशी महोत्सव सुरू झालाय। माणदेशातील महिलांनी बनवलेली अनेक उत्पादनं या प्रदर्शनामध्ये मिळत आहेत। अमेरिकेतील टाळेबंदीला पूर्णविराम देण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षानं घेतलेल्या मतदानानंतर सरकारी कामकाज सुरू करण्याची योजना आखण्यात आली होती, मात्र याला ट्रम्प यांनी पुन्हा विरोध केलाय। टर्की आणि पाकिस्तानचे संबंध एका नव्या उंचीवर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटलेलं आहे। अंकारा इथं टर्कीचे अध्यक्ष रसेप तय्यप यांच्या भेटीनंतर ते बोलत होते। जर्मनी इथं प्राणी संग्रहालयात ख्रिसमस ट्री जवळ वाघोबा यांच्या पिलांसोबत आले। खरं म्हणजे वाघाला खाण्यासाठीचं मांस या ख्रिसमस ट्रीवर ठेवण्यात आलं होतं। सध्या राज्यामध्ये थोडी थंडी जाणवतीये, पण हिमाचल प्रदेशातल्या केलांग प्रांतामध्ये काल आणि आज झालेली बर्फवृष्टी पाहिली तर तुम्ही सुद्धा गारठून जाल। एक छोटासा ब्रेक घेऊया। ब्रेकवर जाता आता हीच सुंदर दृश्य तुमच्यासाठी।